नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत वाढती महागाई तात्काळ कमी करण्याची मागणी केली. गॅस सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिक, महिला आणि लघु व्यावसायिकांचे जीवन अधिक कठीण झाले, असा आरोप त्यांनी करण्यात आला. मन की बात करण्यापेक्षा काम की बात करा आणि महागाई कमी करा, असा इशाराही बेबीताई उईके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांच्या नावे निवेदन देण्यात आले. दरवाढ तात्काळ मागे न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. दरम्यान राज्यात सक्तीने बसवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वीज मीटरलाही कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. नव्या मीटरमुळे वीज बिले वाढत असल्याचा आरोप करत आंदोलनास्थळी प्रतिकात्मक इलेक्ट्रॉनिक मीटरची होळी करण्यात आली. या आंदोलनात पक्षाचे विविध पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. 12 वर्षे पूर्ण झाले म्हणून 12 वर्ष स्फूर्ती त्यांनी या देशामध्ये साजरी करत आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशामध्ये महागाई गगनाला भिडलेली आहे. नरेंद्र मोदी साहेब यांनी सांगितलं होतं की आम्ही आजचे दिवस आणणार. गॅस दरवाढ अगोदरच्या सरकारमध्ये सिलेंडर 350 रुपये होता, तर आता बघितला तर तो सिलेंडर 1000 रुपये झालेला आहे. पेट्रोलचे दर असेल, डिझेलचे दर असेल, हे भरमसाठ वाढलेले आहे आणि त्यामुळे आमच्या सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे. आपण बघितलं असेल गॅस दर वाढल्यामुळे आज आपल्या भगिनींना चूल पेटवण्याची वेळ आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला गॅस योजना तेव्हा त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आमच्या देशाच्या भगिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देणार नाही. परंतु आज मोदी साहेबांनी महिला भगिनींच्या डोळ्यामध्ये आज महागाईचे अश्रू आणलेले आहे. या भगिनी, या देशातले नागरिक मोदी साहेबांना कधी माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये नक्की मोदी साहेबांना धडा शिकवेल. आमची मोदी साहेबांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना एवढीच मागणी आहे की जी महागाई, पेट्रोलचे दर असेल, डिझेलचे दर असेल, गॅस दर वाढ असेल, तर सरसकट कर्जमाफी, हे जे सगळे प्रश्न घेऊन आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे, हे प्रश्न आपण तात्काळ मार्गी लावावे आणि ही महागाई कमी करण्यासाठी कुठेतरी नियोजन करावं, ही मागणी आम्ही आपल्या पंतप्रधानांना करत आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आज आपण बघितलं असेल स्मार्ट मीटर मुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहेत. 15-15 हजार, 20-20 हजार बिल सर्वसामान्य नागरिकांना भरावं लागत आहे. याचा भूर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करत आहे की या स्मार्ट मीटरवरती तात्काळ स्थगिती देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा. आम्ही या स्मार्ट मीटरची, कारण की हे स्मार्ट मीटर आम्हाला सर्वसामान्य जनतेला परवडणारा नसल्यामुळे आम्ही या स्मार्ट मीटरची होळी करत आहोत आणि या महाराष्ट्र सरकारचा, म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत. अशाच अपडेटसाठी बघत राहा वुमेन्स 24 चॅनल. आपली प्रतिक्रिया काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा.